नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे लोकसभेच्या खासदार शोभाताई बच्छाव यांच्यातर्फे उत्कृष्ट कार्य समाजात करणाऱ्या विविध महिलांचा काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पराक्रमाची आणि राक्षसांचा वध करण्याची क्षमता ठेवणारी ही देवीची प्रतिमा आपल्याकडे लक्षात ठेवलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या परंपरेमध्येच आपल्याला जिजाऊ माता जसे दिसतात, आपल्याला दिसतात की सावित्रीबाई फुलेंचं ज्या खरं खूप मोठं योगदान त्यांनी केलं आहे. ही सुद्धा एक मोठी परंपरा आहे. आपण अलीकडच्या कालखंडाच्या इतिहासामध्ये सुद्धा जर आज तर महामहिम मुर्मूजी या राष्ट्रपती आहेत, आपला निश्चित आनंद वाटला. प्रतिभाताईंचा आपल्या कन्या आहेत त्या भूमीच्या. आणि काय पहा कसं असतं, कुठं लपलेलं असतं माहित असतं. यशवंतराव चव्हाणांना फक्त चांगलं भाषण करणारी मुलगी दिसली, तिकीट दिलं, त्यावेळेस वाटलं नसेल तर या देशाची ती राष्ट्रपती होईल. एवढं महत्वाचं तुम्ही लक्षात घ्या. हे लपलेले खरे झाकले मानक आहेत. आणि हे आपल्याला दिसतं. जसं आता इंदिरा गांधींचं कौतुक करावंच लागतं त्यांच्या कर्तृत्वाकरता, तसं आता सोनियाजींचं कौतुक करावंच लागतं की त्यांनी ज्या पद्धतीनं सांभाळलं. नंतर सुद्धा एवढ्या मोठ्या अडचणीतून त्यांनी देश सांभाळण्याचं काम केलं. सुषमा स्वराजांचं तुम्ही भाषण मुद्दाम युट्यूबला जाऊन ऐका. सुंदर भाषण ऐकायचं असलं तर सुषमा स्वराजांचं ऐकावं लागेल. तेव्हा म्हणजे सगळ्या क्षेत्रात मृणालताई असतील, आम्ही पाहिलं त्यांचं विरोधी पक्ष नेतेपद पाहिलं. अनेक अशा भगिनी म्हणजे रणरागिणी आहेत आपल्या, ज्यांनी समाजाकरता खूप काम केलं. आपण अलीकडच्या कालखंडात खूप महत्वाची गोष्ट केली ती अशी की त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता सत्ता देण्याचं काम केलं. जो माँ साहेब ने बोला कि आप बोलिए, चोज की एक महिला दुसऱ्या महिलेला पुश करणं. आपण सक्षमतेवर मी बोलणार नाही, कारण की सगळ्या महिला सक्षम आहे म्हणून आपण ह्या इथे उपस्थित आहे. बट एक सक्षम महिलेला कॉन्फिडन्स टू प्रोजेक्ट व्हॉट दे आर, इट कम्स फ्रॉम अनदर सक्षम महिला. तो आय थँक यू फॉर पुशिंग मी टू स्पीक. मला खूप जास्त बोलायचं नाही. आय एम नॉट गोइंग टू स्पीक अ लॉट. ओनली थिंग आई वॉन्ट टू पॉइंट आउट, यू आर शक्ति, यू आर नारी. I was being told by my गुरुजी कि फीमेल मेल है, हमारे साथ मेल है. There is आगे one फी, FE, that is iron. That is you are iron male. That's why you are female. पण आज काय बघते मी, वो आयरन बार बार झुक रहा था नीचे. क्यों झुक रहा था I don't know. Today you are supposed to give आशीर्वाद, not to take आशीर्वाद, है ना. बाय वर्च्यू कि आपके कोई बड़े हैं तो आप उनका आशीर्वाद दीजिए. बट यू आर जननी, आप पूरी सृष्टि के बनाने वाले हो. आपको बार बार झुकना आज आपका दिन है. आप दीजिए, लोगों को बांटिए, सब पुरुषों का आशीर्वाद दीजिए. आपकी वजह से सारी सृष्टि चल रही है. अपने आप की पहचान को जानिए, एक दूसरे को सक्षम कीजिए. दिस इज़ वॉट इज़ माई मैसेज इज ऑन दिस डे ऑफ वुमेंस डे. आई कॉन्ग्रेचुलेट ईच वन of achiever on this Women's Day. A very congratulations on International Women's Day. Thank you. जेव्हा कर्म करून जातं ती कन्या असो, राधा असो, कृष्ण असो आणि काही का असे ना, आपल्या कर्मामुळे आपण श्रेष्ठ होतो. धार्मिकता तर कधी विसरायचीच नाही. आणि मी म्हणते की सकाळ मालिक एक, मग जातीपातीमध्ये मी काही एवढं मानत नाही. मी तर म्हणते देव एक आहे, आपण सगळे एक. मग आपण कशाला हा माझा तो तुझा, हा या जातीचा त्या जातीचा. मी माझ्या आई वडिलांनी आम्हाला, मी कॉन्व्हेंटमध्ये शिकत होती, पण इतके चांगले संस्कार घडले तर आज मी आपल्या समोर बोलू शकते. मला माझ्या आई वडिलांनी चांगले संस्कार घडवले नसते, मला नाही वाटत की आज मी आपल्या समोर इतके चांगल्या पद्धतीने बोलू शकले असते. म्हणून आईने लक्ष घालावं, मुलं कुठे जातात, काय त्यांना वेळ द्यायचं, त्यांना काय संस्कृती कशी ती आपण शिकवायला पाहिजे त्यांना. म्हणून मी जग बघितलं, पण मी माझ्या भारताला अतिशय श्रेष्ठ मानते. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.